बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसलेला आहे आणि इथे एक उपोषण सुरू आहे। मागच्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। मेजर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। काय त्यांचं म्हणणं आहे विचारणार आहे। त्यांना बोलता येत नाही, 3 दिवसांपासून अन्न पाणी घेतलेलं नाही, आमरण उपोषण आहे। काय म्हणणं आहे मागच्या 3 दिवसांपासून तुम्ही इथं बरं सांगितलं? आज हे 4था दिवस आहे। मी उपोषणाला बसलो, ह्याच्या अगोदरही 5 दिवस उपोषणाला बसलो होतो। जी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन बीड हे नाव देण्यासाठी मी उपोषणाला बसलो होतो। मागील 3 महिन्यापूर्वी बसल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या प्रोसिजर पुढं पाठवलेलं आहे, परंतु 3 महिन्यात त्यांनी कसलंही प्रोसिजर केलं नाही, त्याच्यावर कुठल्या डॉक्युमेंटचं चौकशी केलेली नाही। आता येत्या 26 जानेवारी रोजी रेल्वे स्टेशनचं बीडच्या उद्घाटन आहे। या उद्घाटनापूर्वी त्यांची कसली दखल जाणवली नाही। त्यांना मी याच्या अगोदर पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्याचं कसलंही उत्तर दिलं नाही। म्हणून मला हे दुसऱ्या वेळेस आमरण उपोषण करण्याची वेळ आली आणि आज 4था दिवस आहे। माझ्याकडे प्रशासनाचं फक्त पहिल्या दिवशी एक डॉक्युमेंट घेऊन आले की तुमचं आम्ही कळवलं आहे, त्याच्यानंतर मला कोणी चौकशी केली नाही, काही नाही। पण माझं या माध्यमातून एक असं आश्वासन आहे, जरांगे पाटील आहेत, उपोषण महान उपोषण करते आहेत, आम्ही तुमच्या लढ्यामध्ये उतरलेलो आहेत। पाटील तुम्ही आमच्या लढ्यामध्ये उतरा, इथं येऊन एक दिवस उपोषण करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांसाठी आहेत हे आपल्यालाही माहीत आहे। आमची अशी अपेक्षा आहे की पाटलांनी आमच्यासोबत येऊन उपोषण करावं, कारण की पाटील हे सर्वांना न्याय देऊ शकते हे आम्हाला कळायला लागलं आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे की पाटलांनी येऊन इथं उपोषण देऊन आमच्या नावासाठी पुढं यावं। तसेच आपले लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे आणि ते 4 ह्याच्या अगोदर 5 दिवसात एकदाही ते आले नाहीत आणि आज 4 दिवस झाले त्यांना फोनद्वारे मेसेज करण्याचा प्रयत्न करतो, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यांचंही इथं कधी ते आलेले नाहीत आणि कलेक्टर साहेबांनी देखील माझ्याकडे दखल दिली नाही। आणि समजा आता जर ते आले नाहीत तर उद्या मी त्यांच्या कलेक्टर ऑफिससमोर आत्मदहन करणार आहे, एवढं सांगतो। मागच्या 5 दिवसात तुम्ही उपोषण केलं होतं, त्यावेळेस तुम्हाला प्रस्ताव पुढे पाठवला असं सांगितलं होतं। मात्र 26 जानेवारीला उद्घाटन होणार आहे असं तुम्ही सांगत आहात, तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची हालचाली केलेल्या नाहीत। काय त्यांना वाटतंय किंवा मग कोणाचं वेगळं काही नाव द्यायचं असं काही सांगितलं किंवा तुम्हाला काही माहीत आहे? असं नावाचं तर कुठली चर्चा नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची आपण मागील 3 महिन्यापासून नावाची चर्चा आहे, परंतु आता उद्घाटन आहे। मग आमचं त्यांना म्हणणं आहे की उद्घाटनापूर्वी तुम्ही ते नाव डिक्लेअर करा आणि भलेही तुम्ही 2 वर्षांनी लावा, परंतु नाव तर डिक्लेअर करा, तुम्ही उद्घाटन करा, आमचं काय परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावानेच उद्घाटन होईल हे आम्हाला। मागच्या वेळेस ज्यावेळेस नावाची फलक लावलं होतं ते पोलिसांनी काढून टाकलं, मात्र त्याला कुणीही विरोध दर्शवला नव्हता, पोलिसांनी स्वतः काढून टाकलं, काय समजायचं याला? पोलीस प्रशासनाने तिथं येऊन आम्ही फलक लावलं होतं, परंतु पोलीस प्रशासनावर कोणाचा दबाव होता काय होतं हे त्यांना माहिती, परंतु त्यांनी रातोरात येऊन ते बॅनर काढलं। काही भीमसैनिकावर त्यांनी गुन्हे देखील दाखल केली। आम्ही ठीक आहे तुम्हाला ते अनलिगल, पण आता आम्ही लिगली तुम्हाला सगळं म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही तुम्हाला मागणी करतो। मग या मागणीला कुठलाही विरोध नसताना तुम्ही का विलंब लावता हे आम्हाला कळलं पाहिजे। कुठल्या संघटनेने आतापर्यंत तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे? प्रशासनाचं कोणी तुमच्याकडे आलं होतं का? प्रशासनाचं कोणीही आलं नव्हतं। पहिले 14 तारखेला एक जण येऊन एक लेटर देऊन गेलं, तुमचे आम्ही जे पहिलं प्रोसिजर केलं तेच प्रमाणे, त्यानंतर कोणीही आलेलं नाही। आणि बऱ्याच संघटनांनी ज्या छोट्या संघटना आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, आम्ही त्यांचंही स्वागत करतो। आणि आता पाहू, आजच्या मी लास्ट दिवस थांबणार आहे, पण उद्या कलेक्टर ऑफिससमोर मी जाऊन आत्मदहन करणार। इथं केंद्राचे प्रतिनिधी म्हणून खासदार आहेत, खासदार बजरंग सोनवणे यांचा काही फोन वगैरे आला होता त्यांच्यामार्फत किंवा सांगितलं गेलं काही आलं होतं? एकही फोन आला नाही। जवळजवळ त्यांचे मी 6-7 फोन कलेक्ट केलेत, 7 फोन लावले, परंतु एकही फोन त्यांचा लागलेला नाही। मग त्यांना आम्ही कसं कॉन्टॅक्ट करायचं ना? त्यांचं जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिस देखील नाही, मग आम्ही कुणाच्या मार्फत त्यांना भेटायचं? ते जिल्ह्याचे खासदार आहेत, त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय चाललं आहे ठीक आहे, तुम्ही जे गोष्टी करतात, पण जे दुसऱ्या बी काही गोष्टी आहेत त्यांच्याकडे बी तुमचं लक्ष असणं आवश्यक आहे। मागच्या 3 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे आणि पुढच्या 26 तारखेला जर नाव घोषित नाही केलं तर मी आत्मदहन करणार आहे असा इशारा देण्यात आलेला आहे।
केंद्राचे प्रतिनिधी असले इथले बजरंग सोनवणे आहेत खासदार, त्यांनी कुठल्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही, मागच्या काळातसुद्धा नाही. त्यांच्याकडून कुठेतरी केंद्राकडं पत्र जाणं आवश्यक आहे, अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. प्रशासनाकडून 13 तारखेला उपोषण सुरू झालं, त्याच्यानंतर 1 दिवसानंतर 14ला इथं कुणीतरी लेटर येऊन तुमची माहिती आम्ही पुढं पाठवली असं सांगितलं. मात्र कुठल्याही प्रकारच्या हालचाली प्रशासनाच्या दिसून येत नाही आहेत. तब्येत जी आहे ती यांची खालावलेली आहे, बोलता येत नाही, जीभ चिटकत आहे, अशी सगळी सध्याची परिस्थिती असताना प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही, अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम दनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज.